समर्पिता भाग 3. मातोश्री आणि सुशीलाताई यांना घेऊन बाळासाहेब पुण्याला निघून गेले आणि सरोजिनी त्यांच्या सहवासाच्या सुखद स्मृतीत हरवून जाऊ लागली. देवाच्या मागे लावण्यासाठी अब्दागीर करायला तेच प्राजक्ताच्या कळ्या काढून देत असत. उंच कुसवावर चढून कळ्या काढताना किंवा इवल्याशा हातांनी फुलं परकराच्या ओच्यात साठवताना आजोबांचा दटावणीचा स्वर ऐकू आला की कोण पळापळ व्हायची बाई. पण किती मज्जा होती ना. किती परोपरीचे खेळ खेळत असत. बरोबरच्या सगळ्या मुलांना सामील करून घेण्याची त्यांची हातोटीही मोठी विलक्षण होती. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळं सगळ्या सवंगड्यांना देखील ते किती प्रिय होते. सगळ्यांना त्यांच्याविषयी किती आदर होता. एखाद वेळी त्यांच्याबरोबर खेळायला मिळालं तर किती धन्यता वाटायची. त्यांचे वडील गेल्यानंतरचा तो एक दिवस तर जणू कालच घडून गेला असावा इतका स्पष्ट आठवतो. ते बेचैन मनस्थितीत त्यांच्या घराच्या पडवीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. पुढं काय करावं याविषयी ते विचार करीत आहे हे मला समजत होतं. त्यांना किती चिंता वाटत असेल हेही मला कळत होतं. त्यांना फेऱ्या मारताना पाहून मी हळूच तिकडे गेले आणि त्यांना म्हटलं, बरं का, फार काळजी नाही हं करायची. त्यावर माझ्याकडे पाहून ते नुसतेच हसले होते, काहीच बोलले नव्हते. सुट्टीला घरी येत तेव्हा पहाटे फिरायला जाण्यापूर्वी ओटीवरल्या झोपाळ्यावर निजलेले असत. त्यांच्या पायांना हलवून त्यांचं पदवंदन केलं की किती बरं वाटायचं. गावातली इतकीशी शाळा, एकाच खोलीत प्राथमिक शिक्षणाचे 4ही वर्ग चालत असत. एकच गुरुजी सर्व वर्गांना शिकवत होते. आम्ही 4थीत होतो तेव्हा एक दिवस गुरुजी आले नाही. त्याच दिवशी नेमके शिक्षण खात्याचे अधिकारी शाळा तपासणीसाठी आले होते. तर त्यांनी 4ही वर्ग उत्तम तऱ्हेनं चालवून दाखवले. त्या तपासणी अधिकाऱ्यांना खूपच कौतुक वाटलं होतं. त्यांच्या अंगी त्या वयात असलेल्या नेतृत्व गुणाबद्दल त्यांनी त्यांची पाठ थोपटली तेव्हा किती अभिमान वाटला होता, किती आनंद झाला होता. कोणताही विषय दुसऱ्याला नीट समजावून देण्याची कला त्यांच्या अंगी उपजतच होती. सुगीच्या दिवसात अंगणामध्ये भाताच्या राशी पडत असत. दुमजली कौलारू घराच्या छपराला भिडत असत. त्या राशीवर चढून जाण्याचा आमचा छंद असायचा. वर चढायचं आणि त्याच राशीवरून घसरत खाली यायचं असा खेळ चालायचा. खूप मजा यायची. ते पट्टीचे पोहणारे होते. मुरुड जंजिऱ्याला शिकत असताना सुट्टीला गावी आले म्हणजे सांगायचे की तिकडे मोठाल्या विहिरी आहेत. त्यांच्या निवळ शंख पाण्यात शिंपले टाकायचे आणि तळाला पोचण्यापूर्वीच सूर मारून पकडायचे असा त्यांचा जगावेगळा खेळ चालायचा. त्यांचे वडील त्यांना भेटायला गेले असले तर अशा वेळी ते वर येईपर्यंत विहिरीच्या काठावर बसून राहत. त्यांना कशी काळजी वाटत असेल ते मला कळायचं. पण मनात कुठंतरी खोल त्यांच्या साहसीपणाचं कौतुक वाटून मन भरून यायचं. त्यांचे काका त्यांना सारखे सांगत होते की गावातच राहा आणि ही दुकानदारी चालू ठेवा. गाव सोडून जाण्याचा अविचार करू नका. त्यांच्या सहवासाला लोभावलेल्या मनाला वाटत होतं की त्यांनी हा सल्ला मानला तर किती बरं होईल. पण त्याचबरोबर त्यांचा गाव सोडून जाण्याचा निर्णयही पूर्ण विचारांती घेतलेला आहे हेही मला कळत होतं. आणि त्या निर्णयाला कारण झालेली परिस्थिती देखील मला नीट कळत होती. अशा अनेक आठवणींच्या आणि विचारांच्या आवर्तात सरोजिनी घडून गेलेली होती. लहानपणी एक कीर्तनकार गावात आले होते आणि त्यांनी बाळासाहेबांच्या किरकोळ शरीरयष्टेकडे पाहून व्यायाम करण्याचा सल्ला मोठ्या प्रेमानं दिला होता. तो सल्ला मानून त्यांनी व्यायामाचा छंदच घेतला होता आणि सबळ शरीर संपदा कमावली होती. दृष्ट लागेल असं शरीर सौष्ठव त्यांनी जिद्दीनं प्राप्त करून घेतलं होतं. त्यांच्या गुणांवर लहानपणापासूनच मोहित झालेल्या सरोजिनीच्या मनात प्रीतीनं सोनपावलांनी प्रवेश केला. त्यांच्या सहवासाची तिला उत्कट ओढ लागून राहिली होती आणि हा सहवास नित्य सतत मिळवण्यासाठी या आपल्या बालमित्राबरोबर विवाहबद्ध होऊन त्याला आपला लीला सहचर बनवायचा असा निर्धार तिच्या मनानं केला. 50 वर्षापूर्वीच्या त्या काळात 16व्या-17व्या वर्षीच मुलींचे विवाह होत असत. सरोजिनीने तर 20व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यामुळे साहजिकच तिच्या आजोबांना तिच्या विवाहाची चिंता लागून राहिली
घरात विवाहाची चर्चा सुरू झाल्यावर तिनं आपला मनोदय सांगून टाकला आणि बाळासाहेबांपेक्षा अन्य वराशी विवाह करणांनाही हे स्पष्ट केलं. उभ्या आयुष्यात सरोजिनीनं हा एकमेव हट्ट केला आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या समरप्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यास ती सिद्ध झाली. मुलगा चांगला आहे, गुणी आहे, सद्वर्तनी आहे, धडाडीचा आहे, कर्तृत्ववान आहे हे तिच्या आजोबांनाही मान्य होतं. तथापि सांपत्तिक स्थितीतला फरक त्यांना मानवत नव्हता. सरदार घराण्याच्या इब्रतीला शोभेल असं तोलामोलाचं स्थळ त्यांना अपेक्षित होतं. ते म्हणाले, लोक आम्हाला नावं ठेवतील. तुझे वडील असते तर गोष्ट वेगळी, पण लोक म्हणतील की वडील नव्हते म्हणून तोलामोलाचा मुलगा पाहून दिला नाही. इथे इतक्या समृद्ध घरात लाडाकोडानं तुला वाढवली, त्याची आर्थिक स्थिती अगदीच सामान्य आहे. इतक्या सामान्य स्थितीत कसं करशील, कशी राहशील? आजोबांच्या दृष्टीनं त्यांचं बरोबर होतं. तिच्या प्रेमापोटी तिला सुख लागावं या अपेक्षेनंच ते विरोध करीत होते. व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांचं म्हणणं योग्यच होतं. आर्थिक अडचणीमुळे आपल्या मातब्बर घराण्यातली मुलगी दुःखी होईल या कल्पनेनं ते अस्वस्थ झाले होते. तिची गुणग्राहक दृष्टी जे पाहत होती ते त्यांना दिसू शकत नव्हतं, समजूही शकत नव्हतं.